हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तू तिथे मी देवी साक्षीला जुळलेली नजरानज. सिया, तू झोप बेडवर. मी बघतो काय ते. यश त्या छोटूशा बेडला बघत म्हणाला. खरं तर तो बेड इतकाही लहान नव्हता. उलट कपलसाठी योग्यच होता. पण आपल्याला तर माहीतच आहे ना, या दोन कपलचं नातं कसं आहे ते. अजून तर लोकांच्या नजरेत सुद्धा हे दोघे स्वतःला कपल म्हणून घेत नाही. तर मग एकट्या तर यांना कपल म्हणणं चुकीचंच ठरेल ना. नाही सर, तुम्ही झोपा. तसही मला झोप नाही आली आहे. सिया एक जांभाडी देत बोलली. तसं आता यशला तिचं हसूच आलं. म्हणजे डोळ्यात इतकी झोप भरली आहे की ती आता पेंगत आहे. तरीही म्हणते की मला आज नाही आली. जर ही याला झोप म्हणत नसेल तर हिच्या मते झोप म्हणजे काय, हाच प्रश्न जणू आता त्याला पडला असेल. सिया, मला वाटतं आता तुला जास्त गरज आहे या बेडची. तर तू झोप. यश तिचे ते पेंगलेली अवस्था बघून म्हणाला. पण सर, मग तुम्ही कुठे झोपाल? मी जर इथे झोपली तर? सियाने आळस देतच विचारलं. ते मी बघतो, गार्डला सांगतो काही अरेंज करायला. यश म्हणाला. तसे सिया जाऊन बेडवर लोळली. तिला तसं बघून यशचे ओठ तिरके झाले. पागल, आता ही लहान असल्यासारखी वागते. अजूनही मनातलं बोलता येत नाही हिला. कधी बोलायचं शिकेल ही? यश झोपलेल्या सिंहाला बघून म्हणाला आणि आपला फोन घेऊन खिडकीजवळ गेला. थोड्याच वेळात दारावर टकटक झाली. यशने जाऊन दार उघडला तर समोर गार्ड हातात मॅट्रेस घेऊन उभा होता. यशने त्याच्या हातून ते घेतलं तसा तो गार्ड निघून गेला. यशने तिथेच बेडजवळ ते अंथरलं आणि पडला. पण त्याला तर मऊशार गादीवर झोपायची सवय होती. मग त्याला तिथे कशी झोप लागणार होती म्हणा. त्यात त्याच्या मिठीत त्याची डॉल सुद्धा नव्हती. म्हणून नुसताच इकडे तिकडे कूच बदलणं सुरू होतं त्याचं. शेवटी न राहून तो उठून बसला. तसं इकडे बेडवर सियाने सुद्धा कूच बदल आणि आता तिचा तो सुंदर निरागस चेहरा यश समोर आला. आणि झाला. आतापर्यंत चिडचिड करणार त्याचं हृदय आपल्या निरागस पाखराला बघून क्षणात शांत झालं. आणि तो एकटक आपल्या डॉलचं ते झोपेतलं निखळ सौंदर्य निरखून बघू लागला. आणि आतापर्यंत ही रात्र कधी संपेल म्हणणार त्याचं लबाड हृदय आता ही रात्र कधी संपू नये असं म्हणू लागलं. खूपच बदमाश होतं त्याचं हृदय. म्हणून तर स्वतःच्या मालकाचं सुद्धा ऐकत नव्हतं. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली ती मंदिराच्या घंटानादाने आणि मंगलमय आरतीने. आरतीचे ते मंजूर सूर जसे यशच्या कानी पडले त्याने खाडकन आपले डोळे उघडले. हे कदाचित पहिल्यांदा असेल की सूर्य इतका वर आला आणि यश झोपून राहिला. नाहीतर हा माणूस तर अर्ध्या रात्री अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा. हा, आता त्याचीही याच्यात काही चूक नव्हती म्हणा. त्याची डॉल त्याच्या जवळ त्याच्या आयुष्यात आल्यापासून आजकाल त्याला जागच येत नव्हती. कशी येणार? रात्री तर हा घुबडासारखा तिला बघत जो जागायचा ना, आणि मग कधीतरी तिला बघत त्याला झोप लागायची. मग हे तर होणारच की नाही. यशने उठल्या उठल्या अगोदर आपल्या उजव्या बाजूला पाहिलं, जिथे बेडवर काल रात्री त्याची डॉल झोपली होती. पण जसं त्याने तिकडे बघितलं तसा तो रिकामा बेड बघून त्याचे डोळे असे काय मोठे झाले की खोबणीतून बाहेर आल्यागत झाले. आणि त्याची राहिलेली झोप सुद्धा भुरकन उडून गेली. यश तसाच उठून उभा झाला आणि सरळ त्या खोलीतून बाहेर पडला. त्याची भिरभिरती नजर आपल्या डॉलला सगळीकडे शोधत फिरत होती.
आणि आपोआप त्याची पावलं मंदिराच्या दिशेने पडू लागली. त्याला आता कुठले भान नव्हते. आपण कुठे जातोय हे सुद्धा त्याला कळत नव्हतं. तो फक्त धडधडत्या हृदयाने समोर समोर चालत होता. आता त्याच्या ध्यानीमनी फक्त त्याची डॉल दिसत होती. आणि अशातच तो मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचला. पहाटेची वेळ होती म्हणून माणसांची चिलपिचल नव्हतीच. फक्त गुरुजी आणि एक स्त्री आता तिथे डोक्यावर पाठमोरी उभी राहून आरती करत उभे होते. त्यांच्यावर एक नजर टाकून यश तिथून बाहेर जाणारच की सुनबाई देवीला आरती देऊन मग सर्वत्र धुपते. गुरुजींच्या आवाजाने त्याचे पाय थांबले आणि त्याने हळूच वळून पाहिलं तर समोर असणारी ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून त्याची डॉल होती. गुरुजी किर्लोस्कर कुटुंबाचे वडिलोपार्जित गुरुजी असल्याच्या नात्याने सियाला ते सुनबाई म्हणून हाक मारत होते. पण तो मंजूर आवाज आपल्या डॉलचा होता हे विचार करूनच याच्या ओठांवर हलकं हसू फुललं होतं. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सियाने आधी देवीला नंतर गुरुजींना ती आरती धूप दिली आणि तिचं लक्ष दाराशी उभ्या असलेल्या यशवर गेलं आणि ती हळूच नजर झुकवत त्याच्या दिशेने चालू लागली. गुरुजी सुद्धा हलकं हसू घेऊन त्यांना बघत होते. सियाने यश समोर आरती धरली तसं यशने तिला बघत बघतच ती आरती घेतली. दोघांचीही नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकात हरवले. देवीच्या मंदिरात कदाचित त्यांची मन जुडायला आली होती. पापणीही न हलवता दोघेही एकमेकांना बघत होते. शेवटी देवीनेच घंटेचा आवाज करत त्यांना भानावर आणलं. जणू हा त्यांच्या नात्याला मिळालेला गोड आशीर्वादच होता. गुरुजी सुद्धा हा चमत्कार बघत होते. तितक्यात यशचे बॉडीगार्ड सुद्धा तिथे आले आणि काही अंतरावर हात बांधून उभे झाले. तसे सिया त्यांना सुद्धा आरती द्यायला गेली तर आपल्या लेडी बॉसला बघून त्या बिचाऱ्यांची तर धांदलच उडाली आणि त्यांनी आपली भित्री नजर यशवर आणली. कारण चुकून जरी त्यांनी तिला टच करण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा हिटलर देवीला त्यांची बळी द्यायला मागे पुढे बघणार नाही. जाणून होते ते, म्हणून नजरेनेच त्याची परमिशन मागत होते. तर त्यांच्या त्या घाबरट नजरा बघता सियाने सुद्धा यशकडे बारीक नजर करून बघितलं. म्हणजे आता देवीची आरती घ्यायलाही त्यांना आपल्या बॉसची परमिशन हवी आहे का? ते तर कुणीही घेऊ शकतो. ती आरती आहे ना की त्यांच्या बॉसचा सोन्याचा कडा. पण तिला काय माहिती, एक वेळ त्याने न मागता त्यांना तो सोन्याचा कडा दिला असता. पण त्यांच्या समोर उभी असलेल्या त्याच्या डॉलला टच करण्याचा आणि तिला बघण्याचा अधिकार त्यांना या जन्मात तरी तो देणार नव्हता. पण तरीही आपल्या डॉलची ती त्रासलेली बारीक नजर बघता त्याने फक्त पापण्याखाली वर केले. तशा त्या सगळ्या बॉडी बिल्डरांनी नजर न उचलता ती आरती पटापट घेतली आणि पुन्हा सावधान मोडवर आले. तसे सिया तिथून पुन्हा देवीच्या पायाशी आली. तसा त्या सगळ्या बॉडीगार्डने सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर गुरुजींचा आशीर्वाद घेऊन यशचा ताफा पुन्हा आपल्या घरट्याकडे निघाला. किर्लोस्कर निवास. काही वेळातच यशची गाडी किर्लोस्कर निवास मध्ये थांबली. तसं आतापर्यंत लेकरांच्या काळजीने धडधडणाऱ्या त्या माऊलीला आता कुठे जाऊन चैन पडलं आणि तिने तसंच काळजीयुक्त डोळे घेऊन मागे फिरून पाहिलं
तर यश आणि सिया नुकतेच दारात आले होते. तशी सुगंधा धावून त्यांच्या जवळ जाणारच की ओ मदर इंडिया मागून नेहमीचा भोंगा तिच्या कानात आला. आणि इकडे यशने आपला चेहरा चिडका करून घेतला. ही म्हातारी माहिती नाही त्याच्या आईला कधीपर्यंत छळणार ते. असेच काहीसे भाव होते आता त्याच्या चेहऱ्यात. ओ मदर इंडिया कुठे चालली? धरतीवर एक तूच आई आणि सासू नाही आहेस आणि तुझा मुलगा काही वनवास भोगून नाही आला जी अशी पडत सुटली आहेस. नंदा म्हणाली तशी सुगंधा मान घालून तिथेच थांबली. आणि ही म्हातारी गेली लोटीपुट चालत समोर. मग सरळ सांगायचं ना आधी मला भेटायचं आहे ते. उगाच कशाला टोमणा मारायचा. पण नाही टोमणा मारणं तर या म्हातारीचा जन्मसिद्ध हक्क आहे ना. तोही कसा सोडेन. मग भलेही जग इकडे तिकडे होऊ दे. बाई गो किती गोड दिसते माझी नाचून. नंदा सुगंधाला बघून सियावर स्तुती सुमने उधळत होती. बापरे म्हातारीला लय आग आहे वाटतं. जी ती या सासू सुनेमध्ये लावायला बघत होती. पण ही विसरली वाटतं त्या दोघींच्या मधात हिटलर नावाची भिंत उभी आहे. आजी तुझं जर गोड कौतुक झालं असेल तर आता आम्ही आज जाऊ का? यश आपल्या आजीचं ते अतिप्रेम बघून थोडं चिडतच बोल. तसे सिया त्याला बघू लागली. सर कसे आहेत? कधी तर इतके सॉफ्ट बोलतात की जणू कापसाचा गोळा. यांच्यापेक्षा सॉफ्ट कुणी नाही. तर कधी नको त्या गोष्टीवर उगाच चिडून नाक लाल करून बसतात. सियाने यशला बघत हळूच मनात बडबडून घेतलं. काय करणार मनात असून सुद्धा ती हे यशला सरळ बोलू शकत नव्हती ना. म्हणून मनातच बोलून आपली शंका दूर करून घेत होती. हा हिटलर तर जेव्हा बघावं तेव्हा करपलेलाच असतो. बोलतच म्हातारी थोडी बाजूला झाली. म्हातारी ही काही कमी होती का? एक नंबरची आगाऊ होती. यस या तुम्ही फ्रेश होऊन लंचला खाली ये तोपर्यंत मी ते अरेंज करते. सुगंधा म्हणाली. तसा यशने त्यांना होकार देतच वर निघून गेला. सियाने एकदा सुगंधाला बघितलं तर त्यांनी तिला सुद्धा जायला सांगितलं. तसे सिया सुद्धा यशच्या मागे निघून गेली. आई तुम्ही सुद्धा लंचला येत आहात ना? मग तुला काय वाटलं माझा वटपौर्णिमेचा उपास वगैरे आहे? जर तू तो विचार करत असशील ना तर आताच काढून टाक. कारण हे उपवासाचं या जन्मात तरी मला जमेल असे वाटत नाही. बोलत नंदा डायनिंग खुर्चीवर जाऊन बसली. तशी सुगंधा किचन मध्ये निघून गेली. चंदा नाश्ता रेडी आहे ना? किचन मध्ये सुगंधाने विचारले. हो मॅडम सगळं रेडी आहे चंदा हसत बोलली. बरं मग आता थोड्याच वेळात ते दोघे खाली येतील. तोपर्यंत तू हा सगळा नाश्ता डायनिंग वर लावून घे. आणि हो आईला आधी वाढ त्यांना भूक लागली असेल. सुगंधा म्हणाली तशी चंदा हो बोलून नाश्ता घेऊन निघून गेली. बरं झालं आईने आठवण केली. मी तर विसरूनच गेले होते उद्या वटपौर्णिमा आहे ते. सियाची सुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे. माहिती नाही तिला माहिती आहे की नाही. आज तिच्याशी बोलून घे. चंदाला सुद्धा सांगते तयारी करायला. उगाच उद्या धावपळ नको व्हायला. बोलून सुगंधा सुद्धा किचन मधून बाहेर आली. सिया करेल का यशच्या नावाने उपवास? कशी असेल सियाची पहिली वटपौर्णिमा बघूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आजचा भाग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.